यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्यांमधून। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सरकारची बाजू मांडणार, तर पंतप्रधानही सहभागी होण्याची शक्यता। आज सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची बैठक। ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रणनीती ठरवणार। काँग्रेसने लोकसभा खासदारांना बजावला व्हीप। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश। 30 जुलैपर्यंत होणार ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता। सभागृहातील रमी प्रकरण आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोकाटेंशी चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार। हम किसी को छेड़ते नहीं और छोड़ते भी नहीं, डायलॉगबाजी करत शिंदेंचा ठाकरेंना इशारा। विरोधकांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्स बार प्रकरणी आरोप। रामदास कदम आक्रमक, शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का, रामदास कदमांचा सवाल। मुंबई गोवा महामार्गावरून रामदास कदमांचा भरत गोगावलेंना टोला। महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत गोगावलेंना पालकमंत्रीपद नाही, रामदास कदमांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून चव्हाणांविरोधात मानहानीचा खटला दाखल। आज सुनावणी होणार। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चेनंतर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली नाराजी। ओबीसी म्हणून जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती, सोळंके यांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये वंजारी समाजाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे भाऊक। संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्यासह माझ्या जिल्ह्याची बदनामी केली, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, आमदार रोहित पवारांचं आवाहन। विकासासाठी दोघे भाऊ एकत्र आले असतील तर स्वागतच, रोहित पवारांचं वक्तव्य। रोहित पवार शरीराने शरद पवारांसोबत असले तरी मनाने भाजपसोबत असल्याचा मंत्री नितेश राणेंचा दावा। रोहित पवार भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य। आयुष्यात सगळं काही माफ होतं, पण विचारांशी केलेली गद्दारी कधीही माफ होत नाही। ठाण्यातील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आम्हाला ऑफर येत नाहीत का, पक्ष सोडून जाणाऱ्यांना आव्हाडांचा सवाल। आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक। दक्षिण मुंबईतील विभागाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक होणार। संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार मार्गदर्शन करणार। मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांना धक्का। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। बोरिवली आणि दहिसरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल। मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य। जी जबाबदारी मिळेल ती चांगल्या पद्धतीनं पार पाडेल, सुर्वेंचं आश्वासन। यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठा भूकंप। राज्यस्तरावरील नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरील नेत्यांचा एल्गार। पराभूत काँग्रेसला राज्य पातळीवरचे नेते संपवायला निघाल्याचा आरोप करण्यात आला। सुधाकर गारेंची राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती। कर्जत खालापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून गारेंनी लढवली होती निवडणूक। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ। शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळी विधानसभा वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन। रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम संपन्न। आमदार प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल आणि शीतल म्हात्रेंनी हजेरी लावली।
9 वर्षांनंतर पार पडलेल्या भंडारा बँक निवडणुकीमध्ये 98% मतदान. काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत. आज मतमोजणी होणार. निकालाकडे राज्याचं लक्ष. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून दुर्ग संवर्धन मोहीम. तिकोना किल्ल्यावर केलं श्रमदान. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटलांनीही लावली उपस्थिती. पाटणमधील मल्हारपेठ ग्रामपंचायतीतील डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ. या उपक्रमाद्वारे ग्राम प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनेल, अशी देसाईंची माहिती. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 7 जणांना अटक. आरोपीकडून कोकेन सदृश पदार्थ जप्त. स्टेबर्ड अजूर सूट या ठिकाणी गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण. 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. समाज सुधारणेसाठीची जबाबदारी सर्वांचीच असते, पण सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते. चित्रा वाघ यांच्याकडून नाव न घेता रोहिणी खडसेंना टोला. 3 ऑगस्टला पवार कुटुंबीय एकत्र येणार. मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा. साखरपुडा समारंभासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा. सुप्रिया सुळेंकडून तनिष्का यांचं स्वागत. पोस्ट करत केलं स्वागत. नागपूरच्या कनेक्टिव्हिटीला नवा वेग देण्यासाठी नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत बैठक. सुमारे 25,567 कोटींचा नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांचं मत जाणून घ्या. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. रत्नागिरीतील खेडमध्ये मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. जळगावमध्ये खासदार उज्ज्वल निकम यांचा नागरी सत्कार. मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांसह सर्व प्रमुख नेते आणि आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. ठाण्यामध्ये जनसुरक्षा कायदा विरोधी सभेचं आयोजन. आमदार जितेंद्र आव्हाडांसह इतरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. जनसुरक्षा कायद्याबाबत केली जनजागृती. देशातील पहिली एआय तंत्रज्ञान अंगणवाडी नागपूरच्या वडधामनामध्ये सुरू. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अंगणवाडीचं लोकार्पण. एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बडबडगीतं, चित्रकला आणि नृत्य शिकवलं जाणार. आज पहिला श्रावण सोमवार. 12 ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. संपूर्ण महिनाभर वैजनाथ मंदिरावर रोषणाई असणार. धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानचा उपक्रम. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पहिल्या श्रावण सोमवाराचा उत्साह. आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक केली प्रभू नागनाथांची पूजा. मराठवाड्यासह विदर्भातून देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वराच्या मंदिरात मराठवाड्यासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची मंदिरात मांदियाळी. पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी दाखल. सकाळी पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार. पुढच्या 24 तासात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाडीमध्ये पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकले. ओढ्याला पूर आल्यानं ग्रामस्थांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढत मार्ग काढला. कल्याणमध्ये कचोरे परिसरातील डोंगराचं भूस्खलन. या घटनेत 6 ते 7 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही, पण खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील. धापेवाडा बॅरेजमधून 2.5 लाखांहून अधिक क्युसेक वेगानं विसर्ग. यामुळे वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. घरालगत वाहणाऱ्या नाल्यात खेळताना वाहून गेल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडे गावातील घटना.
शहापूरमधील अल्याणी गावात अतिवृष्टीमुळे घर कोसळलं, शेतकऱ्याचा मृत्यू. घटनास्थळी तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे पोलिसांना आदेश. सांगलीतील कृष्णा नदी पात्रात रंगला पारंपरिक होड्यांच्या शर्यतीचा थरार. 50 वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील गावांचा उत्साही सहभाग, तर होड्यांची शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी. 28 जुलैला मुदत संपणार असल्याची माहिती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा विक्री करणं बाकी. गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम. मंडपांसाठी फुटपाथ आणि रस्त्यावर खड्डा खणल्यास 15,000चा दंड आकारणार. पूर्वी हा दंड 2,000 रुपये होता. नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी आहे. वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या पाद्यपूजन सोहळा संपन्न. अमित ठाकरेंनी लावली उपस्थिती. मुंबई पोलिसांचा राजा गोविंदा पथकातर्फे 7 थरांची सलामी. बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन. ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार. पुण्यात वसुंधरा काशीकर लिखित काकासाहेब चितळे संवेदनेतून समृद्धीकडे या पुस्तकाचं प्रकाशन. सकाळ प्रकाशन आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या बॅनरवरील फोटो अज्ञातांनी फाडले. संगमनेर मतदारसंघातील प्रकार. श्रावण मासानिमित्त लावण्यात आले होते शुभेच्छा देणारे बॅनर. अज्ञातांविरोधात संगमनेर पोलिसात तक्रार दाखल. महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल, तर आरोपी मात्र मोकाट. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ज्ञानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया. लातूरच्या निलंगामध्ये गेल्या 7 दिवसांपासून महादेव कोळी, सकल आदिवासी कोळी आणि मल्हार कोळी समाजाचं अन्नत्याग आंदोलन. जात प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी हजारो समाज बांधवांचा ठिय्या. आणि यानंतर आत्ताची एक महत्त्वाची बातमी पाहूयात. उत्तर प्रदेशातल्या बारांकीमध्ये शिवमंदिरात चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये 18 जण हे जखमी झाल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे. टीनच्या पत्रा शेडवर विजेची तार पडल्यानंतर इथे ही चेंगराचेंगरी झाली. श्रावण सोमवारानिमित्त औसानेश्वराच्या या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते आणि त्यानंतर तिथे आता ही चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर येते. या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 18 जण हे जखमी झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आज श्रावणी सोमवाराचा दिवस आहे आणि अनेक भाविक हे मंदिरामध्ये दाखल झालेले असतात आणि त्याचवेळी ही चेंगराचेंगरी झालेली आहे. एकूण 18 जण हे या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले आहेत. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये शिवमंदिरात ही घटना घडलेली आहे. तर विजेचा धक्का लागल्यानं 5 जखमींची प्रकृती ही चिंताजनक आहे. माकडांनी विजेची तार ही तोडल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी आता माहिती दिली आहे. त्यामुळे माकडांनी ही तार तोडल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये हे अनेक जण जखमी झालेले आहेत. आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर फासे पारधी समाजाचा रास्ता रोको. आमदार शरद सोनावणे यांना अटक करण्याची मागणी. सोनावणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. प्रकाश आंबेडकरांच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाउंट. प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावर माहिती. अनेकांना लिंक पाठवली जात आहे. तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. लिंक ओपन न करण्याचं आंबेडकरांचं आवाहन. शहापूरच्या असनोली गावात आईनंच घेतली पोटच्या मुलींचा जीव. 3 मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना कीटकनाशक औषध दिलं. किन्हवली पोलिसांकडून आईला अटक. मुंबई लोकल आणि रेल्वे स्थानक परिसरातून चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश. आतापर्यंत 1 कोटी किमतीचे 648 मोबाईल मालकांकडे सुपूर्द. पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र कायम. काळेपडळ हद्दीत टवाळखोरांकडून गाड्यांची तोडफोड. कार, रिक्षा आणि दुचाकीसह 10 गाड्या फोडल्या.
पुणे सातारा महामार्गावर जांभूळवाडी पुलाजवळ कंटेनरला भीषण आग, आगीत कंटेनर जळून खाक, कोणतीही जीवितहानी नाही. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.